नमस्कार मंडळी, मी योगिता पाटील जेनी केक वर्ल्डमध्ये तुमचे स्वागत करते. तर आजचा केक आहे बघा ट्रफल केक. आणि एका मुलीने तिच्या आईसाठी सरप्राईज म्हणून केक सांगितलेला आणि मी त्याच्यामध्ये थोडी क्रीम ॲड केली आहे, कारण जास्त पण चॉकलेट घरच्या लोकांना किंवा मोठ्या व्यक्तींना खायला आवडत नाही. थोडा ट्रफल केक कडवट पण लागू शकतो, कारण ते ऑलरेडी पूर्णपणे चॉकलेट असते. म्हणून मी त्याच्यामध्ये थोडी क्रीम ॲड केल्या, चोको चिप्स आणि हे बघा बदाम आहेत मी रोस्ट करून ठेवलेले. आणि त्या मुलगीनं खरं तर तिचे पैसे साठवून केक बनवायला सांगितलेला तिच्या मम्मीसाठी. सरप्राईज होता आणि तो तिनं अजिबात दिवसभर कळून दिलं नव्हतं की तिच्या मम्मीसाठी तिनं केक सांगितलं आहे असं. आणि ती रात्री केक घेऊन गेलेली बघा. आणि हा मी 2 लेयरमध्येच केलेला आणि जरा फ्लॅट असा केलेला. हे बघा मी गुलकंद सिरप टाकतो आहे त्याच्यामध्ये आणि फायनल कोट करून घेतो आहे बघा. आणि अगदी सिंपल, म्हणजे काहीही डेकोरेशन केलं नव्हतं. पूर्ण कमी क्रीम मध्ये असा मी तयार करून दिलेला हा केक. पायपिंग बॅगला एक कट करून फक्त बाजूने मी क्रीम प्लेस करून घेतो आहे. आणि हा अशा प्रकारचा पण केक खूप छान लागतो. थोडी त्याच्यात क्रीम ॲड केल्यानंतर त्याचा जरा कडवटपणा कमी येतो आहे. आणि जास्त ज्यांना चॉकलेट आवडते त्यांच्यासाठी काहीही प्रॉब्लेम नाही आहे, फक्त ऑनली ट्रफलमध्ये. पण ज्यांना थोडं कमी चॉकलेट पाहिजे त्यांच्यासाठी मी असा बनवतो आहे बघा केक. आणि हा बघा बाजूने मी त्याला कवर करून घेतो आहे. आणि शेवटी नंतर मी थोडी बघा व्हाईट क्रीम पण त्याच्यावर ॲड केल्या, कारण मला मेसेज मेन्शन करायचा होता. हे बघा पहिल्यांदा मी थंड करून घेतला आहे असा केक कवर करून घेऊन. आणि ट्रफल केकचं वेट खूप जास्त जातं, त्यामुळं तिला ज्या वेटमध्ये पाहिजे होता तसाच ॲडजस्ट करून दिला आहे बघा मी. हे बघा बाजूने पण थोडं कमी क्रीम पडले तर मी त्याला क्रीमनं कवर करून घेतो आहे. एकदम प्लेन करून घेतलं आहे बघा. हे बघा क्लीन करून घेतो आहे बाजूनं. ट्रफल थोडं उन्हाच्या वेळेस केला ना